ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती आईराचा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. मित्रांनो आणि माझ्या आया बहिणींनो, आपण आईभक्त चॅनलमध्ये भक्ती संस्कार तर पाहतच असतो. त्याच्याबरोबर जीवनात येणाऱ्या अडचणी आणि संकट या गोष्टींविषयी पण मार्गदर्शन आपण नेहमीच करत राहतो. कारण गुरु म्हणजे नुसता मी गुरु म्हणजे तुमचे भूतं, खेतं किंवा बाकीच्या इतर गोष्टी यासाठी पण नाहीये. तर मला वाटतं की माझ्या प्रेक्षकांचं जीवनातील ज्या अडचणी असतात, त्या अडचणी योग्य त्या पद्धतीने किंवा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे पण माझं काम आहे. म्हणून पहा कित्येक वेळेस असं होतं, की आपण एखाद्या कामाचं नियोजन करतो, की चला आज माझं हे काम म्हणजे 2 दिवसांनी मला हे मिळणार आहे किंवा मला ते काम मिळवायचं आहे किंवा काय म्हणतात ना, प्रत्येक कामासाठी आपण प्रयत्न करत राहतो. परंतु त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. काय? आपल्याला सक्सेस मिळत नाहीये. मग आपल्याला सक्सेस का मिळत नाहीये? आपल्या कोणत्या चुका अशा असतात, की एक जी चूक आहे ना, एक चूक, ते तुमचं सक्सेस हिरावून घेते. तर अशाच ज्या काही चुक्या आहेत, त्या आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जेणेकरून तुम्ही या चुकी करू नका. त्यातली एक चुकी जरी करत असाल, तर तुमचा जो काही कामाचा किंवा नियोजनाचा जो खेळ बनवलेला आहे किंवा जे काम करायला तुम्ही जाणार आहात, तर तो खेळ विस्कटायला 1 सेकंद देखील लागणार नाही. तर अशा काही चुका आहेत, त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. चला, तर आपण आपल्या आज कोणत्या त्या चुका आहेत, त्या आपण पाहणार आहोत. एक पहिली तर चुकी तुमची महत्त्वाची मी सांगतो, सगळ्यात इम्पोर्टंट चुकी, की आपण काम होण्याच्या अगोदर आपण काय करतो माहिती आहे का? लोकांना सांगत फिरतो आपण. काय करतो? लोकांना सांगतो. मी उदाहरणार्थ, "अरे, माझा नोकरीचा कॉल आला." काय? मग मी नोकरीला जॉबला जाणार आहे, इंटरव्ह्यूला जाणार आहे. आणि मग ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीला सांगतो, आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो, तर तो व्यक्ती आपल्या हिताचाच असेल याचा विचार केलाय का कधी? कारण ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो ना, तर त्या व्यक्तीची आपल्या कार्यावरती नजर लागलेली असते किंवा नजर लागते म्हणून आपलं ते काम होत नाहीये. आपण गाडी घेणार असेल, तर आपण स्टेटस ठेवतो. पहा, आपण कदाचित आपण असं पण होतं, की कधी-कधी आपण आपल्या घरातले स्टेटस सुद्धा ठेवतो. आपण बायकोचे स्टेटस ठेवतो, आपण बर्थडेचे स्टेटस ठेवतो. परंतु त्या स्टेटस ठेवल्यानंतर जी तुम्हाला लोकं पाहत असतात, त्यातले काही लोकं चांगले असतात, की ते तुमच्या प्रगतीवरती वाह-वाह करतात. परंतु काही लोकं असे असतात, की ते तुमच्यावरती जळत असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही करताय, कोणतंही काम करताय ना, तुम्ही इतरांसाठी नाही करत आहे. तुम्ही स्वतःसाठी करताय. म्हणून लोकांना दाखवणं मुळात म्हणजे ते बंद करणं गरजेचं आहे. तरच तुमच्या जीवनामध्ये यश, कारण ही यशाची सगळ्यात मोठा हा मंत्र आहे, की आपलं स्टेटस किंवा आपण काय करणार आहोत किंवा काय मिळवणार आहोत, हे लोकांना सांगणं, दाखवणं पूर्णपणे बंद करा. तर तुम्हाला जीवनामध्ये यश मिळणार. नाहीतर यश तुमच्या जवळ आलेलं यश लांब जायला वेळ लागणार नाही. तर चला आपण बघूया पुढचं कोणतं कारण आहे, की ज्यामुळे आपले कामं होत नाहीत ते. तर नेहमी काही व्यक्तींना नकारात्मक विचार करण्याची सवय असते. म्हणजे काय? तर मी नाही यार, नाही होणार नाही ते गोष्ट. हे शक्य नाही हो. माझ्याच्यानी तर नाहीच नाही. काय? मी नाही करू शकत. ज्याच्या डोक्यामध्ये विचार निगेटिव्ह असतात ना, तर युनिव्हर्सपर्यंत आपले निगेटिव्हच विचार पोहोचतात आणि निगेटिव्ह विचार पोहोचल्यानंतर युनिव्हर्स म्हणतं, ब्रह्मांड म्हणतं आपल्याला, ते देव-देवता आपल्याला म्हणतात, "अरे, याला स्वतःवरतीच विश्वास नाहीये, हाच जर करू शकत नाहीये." काय? हा म्हणतो, "मी करू शकत नाही." नाही, नाही जमणार नाही. मग तुमचा पोहोचताना संकेत जो आहे, तो युनिव्हर्सला संकेत म्हणा किंवा देव-देवतांपर्यंत संकेत तुमचा काय जातो? निगेटिव्ह जातो. आणि हा निगेटिव्ह संकेत गेल्यामुळे काय होतं? की तुमचे कामं होत नाहीये. कारण तुम्हाला तुमच्या स्वतःवरती विश्वास नाहीये. जर स्वतःवरती विश्वास असेल, दृढ निश्चय असेल ना तुमचा, तर 100% तुमच्या यशापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाहीये. तर नक्कीच तुम्हाला
दुसरं कारणही कळालं असेल. तर चला आपण पाहूया पुढचं कारण काय आहे ते. अपूर्ण नियोजन. अपूर्ण नियोजन. इच्छा खूप मोठी असते, खूप मोठी. मला बंगला बांधायचा आहे. काय? बंगला बांधायचा आहे, परंतु जो काही तुमचा आलेला पैसा आहे, तो पैसा जर तुम्ही कुठेतरी वेस्ट जागेमध्ये किंवा नाहक जर खर्च करत असाल, काय? किंवा त्याला जर वेळेचं प्रॉपर नियोजन नसेल, त्याला टाईम मॅनेजमेंट म्हणतो आपण. काय टाईम मॅनेजमेंट? ज्या त्या वेळेत ज्या त्या गोष्टी करणं किंवा त्या किती वाजता काय गोष्ट करायची याचं जर नियोजन नसेल ना, तर तुमची जेवढी इच्छा मोठी असेल ना, ती मोठी इच्छा प्राप्त करण्यासाठी त्याला नियोजन पण तेवढं मजबूत आणि व्यवस्थित करावं लागतं. जर तुमचं नियोजन इच्छा मोठी आहे, तर त्याचं नियोजन मोठं करा. नक्कीच तुम्हाला यश मिळणार. तर चला अपयशाचं तिसरं कारण आपण पाहूया. तर घाई-घाईमध्ये काय होतं माहिती आहे का? एक उतावळापणा. काय? "हे 2 दिवस प्रयत्न करणार माणूस." किती दिवस? 2 दिवस. 3 दिवस प्रयत्न करणार, 4 दिवस प्रयत्न करणार. खूप जोमाजोमाने काम करणार. परंतु 4थ्या-5व्या दिवशी काम नाही आलं, नाही झालं, तर तिथेच हार मानून जाणार. म्हणजेच यश मिळवायचं असेल तर त्यासाठी पेशन्स, संयम, संयम ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्ही जीवनामध्ये जर संयम ठेवला, पेशन्स ठेवले आणि कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य जर ठेवलं, तर निश्चित यश तुम्हाला मिळणार आहे. परमेश्वर काय म्हणतो? प्रयत्नांती परमेश्वर. मेहनतीचं फळ हे परमेश्वर नेहमी देत असतो. पण जर तुम्ही 1 दिवस, 2 दिवस जर कष्ट करत असाल, 2 दिवसासाठी मेहनत करत असाल आणि तिसऱ्या दिवशी हार मानत असाल, तर मित्रांनो, यशापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. ठीक आहे. तर यश मिळवायचं असेल तर सातत्य खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, यश जर मिळवायचं असेल, लोकं काय करतात माहिती आहे? बिझनेस टाकलाय, असं केलं, तसं केलं, फलाना केलं, ढिमकानं केलं. मग कोण अरे तुझा बिझनेस तू इकडं-तिकडं फिरतोस, कोण बिझनेस पाहतं? आहे ना, कामाला लावलेले. म्हणजेच याचा अर्थ दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवणं. यश मिळवायचं असेल ना, स्वतः कपडे काढून कष्ट करण्याची ताकद ठेवा. स्वतः ग्राउंड लेव्हलला उतरण्याचा विचार करा. स्वतः बिझनेसचा ॲनलाईज करा, व्यवसायाचा करा, कोणत्याही गोष्टीचा असू द्या. कोणत्याही गोष्टीचा असू द्या. पण स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. दुसऱ्यांवरती विश्वास ठेवून कधीही कोणतं काम करू नका. जर तुम्हाला एखादा कुठेतरी जायचंय आणि तुम्ही जर विश्वास त्याच्यावरती ठेवून जर म्हणत असाल ना, मी त्याच्या जीवावरती जाणार आहे आणि तो जर नाही आला, तर तुमचं काम अख्खं चांगलं कार्य आहे, पण तुमचं अख्खं काय होणार तो विस्कळून होऊन जाणार. त्याच्यामुळं काय आहे, की स्वतःवरती विश्वास ठेवा, दुसऱ्यावरती विश्वास ठेवू नका आणि मग स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही कार्य करायला सुरुवात करा. आणि सगळ्यात मोठं अपयशाचं कारण जर म्हणायला गेलं, तर कोणतं माहिती आहे का? की जे आपल्याला आज काम करायचं ना, ते पुढे ढकलत राहणार. आज नाही, उद्या करू. बघू ना, परवा दिवशी करता येईल. वेळ मिळाला तर बघू, करू. काय? पण युनिव्हर्सचा आणि यशाचा नियम तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का? यशाचा नियम सांगतो. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. कधी? उद्या जे करायचंय ना, ते आज कर आणि आज जे करायचंय ना, ते आत्ता कर. कारण जर बघू, करू, देखू, बघू असा जर विचार तुमचा असेल, तर यश तुमच्या जवळ-जवळ आलेलं असतं, पण ते यश तुमच्या जवळून निघून जातं. चला, तर आता शेवटचा अपयशाचा, जे आपल्याकडनं चुकी होऊ नये अशी चुकी आपण पाहूया, की आपण काय करतो, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, देवावरती सोडून देतो. देव बघेन ना, देव करीन ना. देव काय?
तू घरात बसलेल्या पलंगावरती झोपल्यावरती देव तुला देईल? म्हणजे याचा अर्थ असा झाला, दे रे हरी पलंगावरी. सगळ्या गोष्टी या देवावरती सोडून नाही जमत, तर याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात. मग अशाच काही ज्या वाईट चुका तुमच्याकडनं होत असतील, तर ह्या चुका आत्ताच सुधरवा, आत्ताच सावध व्हा आणि जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल, तर नक्कीच हे जे ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली किंवा या चुका ज्या सांगितलेल्या आहेत, तर त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. शक्यतो टाळा आणि तुमचं यश तुमच्या पायाशी लोळवून घेईन, जर तुम्ही या गुरुभक्ताच्या विचारांवरती चालताल, तर नक्कीच यश तुम्ही यशाच्या पाठीमागे असाल, पण यश तुमच्या पुढे पळत असेल आणि तुम्ही यशाला मिळवताल, अचीव्ह करताल. तर नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला, तर कमेंट करून नक्कीच सांगा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद. बाय बाय.